नमस्ते मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, बाळूमामा व त्यांचे सेवेकर एका जागी तळ लावलेले असतात. तिथे काही लोक येतात व मामांना विचारू लागतात, तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात आणि इथे कसे काय बरं तुम्ही तळ लावला आहात? तर चंदू म्हणू लागतो, अरे तुम्हाला काही माहीत नसेल तर काहीही विचारू नका. कोण आहेत, काय आहेत असले प्रश्न अजिबात करू नका. दत्तूसुद्धा म्हणतो, हो असले प्रश्न विचारू नका. जर माहीत नसेल तर शांत राहा. तेथे आलेले लोक म्हणू लागतात, अहो इथे कित्येक दिवस झाले कोणीही आलेले नाहीत आणि असे कोणी तळ लावलेले नाहीत. तुम्हीच आले आहात म्हणून मी म्हणत आहे. आणि इथे गावामध्ये खूप दरोडेखोर येतात, हे तर तुम्हाला माहीत आहे की नाही हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. आणि तुमची तर इथे मेंढरं आहेत. मेंढरं तर जातील, पण एक दोन नाही, गेले तर डायरेक्ट एक तर 50 नाही तर 100 असे मेंढरं जातील चोरीला. याच्यावर त्याला मामा बोलू लागतात, हे हे बघ, काय करायचं आणि काय नाही हे मला माहीत आहे. आणि तो कोण आहेस हे सुद्धा मला माहीत आहे. आणि इथे तू माझी मेंढरं चोरी करणार आहेस का? तो व्यक्ती म्हणू लागतो, अहो मी चोर वाटलं का तुम्हासने? मी कशाला चोरी करू बरं? मामा म्हणतात, तू कोण आहेस मला माहीत आहे. घरामध्ये बायकोनं भांडण काढले आहे, हे आण ते आण, पैसे नाही हे नाही, त्याच्यामुळे तू चोरी करू लागला आहेस. तुझ्याबद्दल सर्व माहीत आहे मला. दत्तू म्हणतो, अरे हे बघ, मामांना सर्व समजतंय. पुढे मामा त्याला बोलू लागतात, हे पहा, एक जर माझी मेंढरी चोरीला गेली तर तुझं काय खरं नाही बघ, तुझं काय चांगलं होणार नाही. मग इकडे आपण पाहतो, लहानपणीचे बाळूमामा आठवत असतात. त्यांना शेडजी म्हणजे ते शेतामध्ये पाठवलेले असतात. तिथे एक जण असतो, तो बाळूला म्हणत असतो, अरे बाळू, तू इथे कसे काय आला आहेस बरं आणि एकटा इथे काय करणार आहेस? इथे खूप दरोडेखोर येतात, चोऱ्या करणारे येतात, ते तुला मारतील. त्यावर बाळू म्हणू लागतात, हो ते तरी माहीतच आहे, पण बघू आता कोण येते. आणि तू सुद्धा इथे काम करतच होतास नव्हे, मग तू कसे काय बरं केलंस? तो व्यक्ती म्हणू लागतो, हो मी तर कसं बसं काढलं दिवस, पण तू नको इथे काम करूस. आणि दिवस इथे चांगले नाहीत, ते येतील आणि मारतील तुला, म्हणून तू इथून निघून जा. त्यावर बाळू म्हणू लागतात, अरे एवढ्याला घाबरून चालतंय का? बघू आता आलोय म्हटल्यावर काहीतरी होईलच की, काहीतरी करूच की मग. त्यावर तो व्यक्ती म्हणू लागतो, अरे मग त्या घरातली कामे आता कोण करणार? शेडजींच्या घरची गोठ्यातले कामे कोण करणार? बाळू सांगू लागतात, हो तेथील सर्व कामे तर मी करूनच आलो आहेत. आता त्यांनीच मला इकडे शेतात पाठवले आहेत शेतातली कामं करण्यासाठी. तो व्यक्ती म्हणतो, हो तू तर आता तिथली कामं करून आला आहेस, पण आता उद्या परवाची कामे कोण करणार तिथे? तिथली कामं तशीच राहतील आता. त्यावर बाळू त्याला बोलू लागतात, हो ठीक आहे, आता शेठजींनीच मला इकडं पाठवलं आहे, आता इथली कामं बघू कशी करायची आणि काय करायची म्हणून. तेवढ्यात तिथे बैलगाडावरून मालकीनबाई व गोदा येते व बाळूला म्हणू लागतात, हे पहा, मी तुमच्यासाठी खायला काहीतरी आणलं आहे, भाकर आणला आहे, हे घे. बाळू त्यांना म्हणू लागतात, अहो मालकीनबाई, काय गरज होती? मी इथं चूल पेटून काहीतरी केलं असतं की, काहीतरी जेवण बनवलं असतं की. मालकीनबाई म्हणतात, अरे नको, तू तर अजून लहान आहेस, कसं काय करशील सर्व हे तू? आणि तुझी काळजी वाटत होती म्हणून हे घेऊन आलेले आहेत, हे घे तू, असे म्हणून त्याला देतात. बाळूसोबत असणारा व्यक्ती मालकीनबाईला सांगू लागतो, मालकीनबाई, इथे तर चोऱ्या करणारे येतात, दरोडेखोर येतात. बाळूला त्यांनी काहीतरी केलं तर काय करायचं? आणि शेतामध्ये तो एकटा राहणार आहे असे म्हणत आहे. मालकीनबाई म्हणतात, हो हो असे असेल तर तू आत्ताच चल, घरी जाऊ आपण, मी बघून घेते काय करायचं. शेठजींना सांगेन मी आणि बाळालासुद्धा बोलेन काय असेल ते, पण तू इथे नको थांबूस, असे सर्व काही असेल तर. बाळू म्हणू लागतात, तसे काहीही नाही, आता मला पाणी इथे पाठवले आहे ना, मग बघून घेईन मी काय करायचं आणि शेतातली सर्व कामे मी करीनच. आणि कोण काय आले तर बघून घेऊ काय करणार आहेत ते. बाळूसोबत असणारा व्यक्ती म्हणू लागतो, हो मालकीनबाई, मी सुद्धा समजावले खूप, पण तो काही ऐकत नाही आहे, आपलंच खरं करत आहे. बाळू म्हणू लागतात, हे बघा, मला काहीही होणार नाही, तुम्ही माझी काळजी नका करू. पुढे बाळू म्हणतात, हे बघा, घरात जर दरोडे पडले
तर काय करशिला? तिथे चोऱ्या करणारे आले तर काय करशिला? तुम्ही तिथे आधी ध्यान द्या, तिथे लक्ष ठेवा. शेठजींनी तालुक्यातून पैक घेऊन आलेले आहेत, तिकडे आधी तुम्ही लक्ष द्या असे म्हणू लागतो. मालकीनबाई म्हणतात, अरे असे असेल तर तू चल इथून, आणि तू एकटा मग इथे काय करशील? बाळू सांगू लागतात, नको नको, तुम्ही जावा, तिकडे बघा काय होईल ते. पुढे आपण पाहतो मालकीनबाई घरात जाते व शेठजींना म्हणू लागते, बाळू तिकडे एकटाच आहे आणि कसे काय करणार तो? रात्रीचं कसं राहणार? दरोडेखोर खूप आहेत, चोऱ्या करणारे येतात आणि मारले तर आपण त्यांच्या घरच्यांना काय उत्तर द्यायचं? शेठजी म्हणू लागतात, हो, सरला जे म्हणत आहे ते बरोबर आहे बा, आपण काय उत्तर द्यायचं त्यांच्या घरच्यांना? पुढे आपण पाहतो शेठजी खूप विचार करत असतात. मालकीनबाई विचारू लागते, अहो काय झालं, इतकं काय विचार करत आहात तुम्ही? शेठजी सांगू लागतो, माझ्या डोक्यामध्ये खूप विचार चालले आहेत, काय करायचं आणि काय नाही मला काहीच कळत नाही आहे. मालकीनबाई सांगू लागते, आपण बाळूला तिकडे ठेवलं आहात एकट्याला, कसे व्हायचं आणि कसे राहणार तो? शेठजी म्हणतात, आता मला त्याच्याबद्दल काहीही बोलू नकोस, माझ्या डोक्यामध्ये काही वेगळंच चालू आहे, ते मी विचार करत आहे. आता मी तालुक्यातून पैसे घेऊन आलेले आहेत आणि ते मी तिजोरीमध्ये ठेवलेले आहे. आता समज इथे दरोडेखोर आले, चोऱ्या करणारे आले आणि ते पैसे घेतले तर काय व्हायचं? मला हेच खूप काळजी वाटून राहिली आहे, आता काय करायचं? मालकीनबाई बोलू लागते, अहो तुम्ही असे काहीही बोलू नका आणि असे काहीही होणार नाही. तेवढ्यात दरवाजा खटखटू लागते. शेठजी म्हणतो, हे पहा तिकडे कोण आलेले आहेत आणि काहीतरी मला आवाज येत आहे. मालकीनबाई म्हणते, अहो तुम्ही असं उगाच नका भीती घालू आणि काहीही नाही आहे. शेठजी म्हणतो, थांब मी वर जाऊन पाहतो कोण आहेत काय आहेत ते. मालकीनबाई म्हणते, अहो नको, तुम्ही अजिबात वर जाऊ नका आणि डोकावूनसुद्धा पाहू नका, दरवाजासुद्धा उघडू नका. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.